ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाजपला सुनावलेलं आहे, आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. या अहंकारामध्ये भाजपनं राहू नये असं शरद पोंक्षे यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपची काँग्रेस होऊ लागली तर संघ हा 10 इतर भाजप पक्ष उभा करू शकतो असं सुद्धा पोंक्षे यांनी म्हटलं. शरद पोंक्षे नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे आणि त्याच्यामुळे भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा 10 भाजप संघ उभं करू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. भारत एक हिंदू राष्ट्र आहे हा शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचा विषय होता आणि हिंदू राष्ट्र म्हणून पोंक्षे यांची विशिष्ट मांडणी होती आणि ती मांडणी भाजप किंवा संघाला अभिप्रेत नाही असं मत दैनिक तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी व्यक्त केलेलं आहे. भाजप हा हिंदूंचं रक्षण करणारा पक्ष आहे पण हिंदुत्ववादी पक्ष नाही आहे. मोहनजींनी देखील ते स्पष्ट केलं आहे की सर्वांचा DNA हा हिंदूच आहे. पोंक्षे संघाचे प्रवक्ते नाही आहेत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अभिनेते शरद पोंक्षे यांनी नागपुरातील व्याख्यानादरम्यान काही वक्तव्य केलेले आहेत ज्यांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्यासोबत आहेत दैनिक तरुण भारतचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक सर. सर, शरद पोंक्षे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला, तुम्ही त्या कार्यक्रमाला होते. शरद पोंक्षेंनी जे वक्तव्य केले महत्वाचं म्हणजे त्यात एक येतं की काँग्रेस सारखं म्हणजे भाजप जर काँग्रेस सारखी काँग्रेसीकरण झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एवढी ताकद आहे की असे 10 भाजपच्या संघटना उभ्या करू शकतात. एकूणच पहिले तर कार्यक्रम काय होता आणि त्याला तुम्ही हजर होते काय? नाही, मुळातनं तो जो कार्यक्रम होता तो नवमी निमित्त रेशीमबाग मधला तो जो देव उपाध्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक राम व्याख्यान मला घेतले जाते. त्यातला साधारणपणे विषय हा रामाच्या संबंधातला असतो आणि मग हिंदू राष्ट्र म्हणून मांडताना, कारण मुळातनं ते सावरकरवादी आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे, ती त्यांनी कधीच लपवून नाही ठेवली नाही. आणि त्यातनं त्यांना हे सातत्याने जाणवते की हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला काय मांडायचं आहे. तर ती करताना त्यांची एक विशिष्ट मांडणी आहे. ही मांडणी संघाला किंवा बीजेपीला अभिप्रेत आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. कारण भाजप हा हिंदुत्वचा हिताचं चिंतन करणारा, हिताचं रक्षण करणारा पक्ष आहे, पण हा हिंदुत्ववादी पक्ष नाही. किंवा संघामध्ये जो विचार होतो तो संघाचा विचारही हाच होतो की हिंदूंचा आपण कधी हिंदूंचा विचार केला पाहिजे. कारण आपल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक पक्षाला सर्वधर्म समभाव तो मानतो आहे असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. ते प्रतिज्ञापत्र त्यांना अंमलात आणलंच पाहिजे कारण त्यांनी ते दिलेलं आहे, त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघण्याकरताना आपल्याला हे देखील बघावं लागेल की आज जे देशामध्ये विविध राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत त्यातला फक्त भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की जो आम्ही संघाचे स्वयंसेवक राहू हे सांगितल्यामुळे निर्माण झाले. जनता पार्टीच्या काळात ते वाजा आठवा, दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न, आणि त्या प्रश्नावरती जनता पार्टीमध्ये कोंडी झाल्यामुळे भाजप निघाला. तोपर्यंत भाजप निघाले नसता, हा विषय नसता. एक शेवटचाच प्रश्न आहे की स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवक असं बोलू नाही शकत, पण जे शरद पोंक्षे यांनी स्वयंसेवकांच्या भावना त्या माध्यमातून मांडलेल्या आहेत का, हा एक प्रश्न. आणि भाजपला आरसा दाखवण्याचं काम संघाच्या भले कोणी केलेलं नसेल, मात्र शरद पोंक्षे ते करतायत का? नाही, पुन्हा आपण काही आरोप त्यांच्यावरती लागतो असंच त्याचा भाग. कारण त्यांची भूमिका स्पष्ट आहे की मी हिंदुत्ववादी म्हणून जो माझा विचार आहे तो तुमच्यासमोर मांडतोय. कारण त्यांच्या भाषणाचा विषय तोच होता, भारत एक हिंदू राष्ट्र असं. संघातला कोणीही किंवा भाजपातलं कोणी हिंदू राष्ट्र असं म्हणत नाही. तो हेच म्हणतो की हिंदू हिताचं आम्ही हे करू, हिंदू हित याला आमचं सगळ्यांचं प्राधान्य राहील. ही त्यांची जी भूमिका होती त्या भूमिकेत त्यांना असं वाटलं असेल की भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे, भाजप काही गोष्टींकडे वेगळ्या अंगाने बघतो आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघाच्या मनात काय आहे, संघाने वारंवार स्पष्ट केलं की आम्ही तर मानतोच की हिंदू राष्ट्रच आहे, पण आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू इथे जन्मलेला हिंदू हाच नाहीये. तर ह्याच्यात त्याची पूजा पद्धती कोणती असो त्याला आम्ही हिंदू मानतो.
मग त्या अर्थाने भाजपचं वक्तव्य संघ स्वयंसेवकांना म्हणजे शंख सुखावलं का तर निश्चितपणे सुखावल्या गेले. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.